कोणतीही भूमिका माननीय हायकोर्टात माननीय न्यायालयात मध्ये मांडली गेलेली नाहीये, हे माझे प्रायमा फेसी याच्यातलं मत आहे. नगर विकास खात्याचं एक पत्र वसई विरार शहर महानगरपालिकेला प्राप्त झालेलं आहे. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे त्या पत्राचं उत्तरच दिलेलं वर्षापासूनचे मित्र आहेत, पण ते गोड बोले तुम्ही सांगता तसे ते कल्पितच आहेत. 29 गावाच्या मुद्द्यातही त्यांनी तो विषय केलेला आहे. म्हणजे तुम्ही काय 41 इमारतींमध्ये काय तुम्ही भूमिका घेऊ शकता? मी तेच सांगतोय ना की माननीय कोर्टाच्या पुढे या 41 गावात 41 इमारतीतली जी लोक आहेत त्यांच्यावर अन्याय होतोय. त्यांना बघा, जर महापालिकेने घरपट्टी दिलीच नसती, पाणी दिलाच नसता, जर MSEBने लाईट दिलीच नसती तर ते तिथे राहायलाच गेले नसते, त्यांनी पैसेच दिले नसते. म्हणजे कुठेतरी हा सगळा जो फ्रॉड आहे हा सरकारी ऑफिसर्स यांनी करून केलेला आहे आणि महापालिकेने त्याला प्रोटेक्ट केलेला आहे. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. सध्या वसई विरार शहरामध्ये एक मुद्दा प्रचंड गाजतोय. तो मुद्दा म्हणजे नालासोपारा पूर्वेतील 41 इमारतींच्या तोडक कारवाईचा. या सगळ्या विषयी चर्चा करण्यासाठी आपण कायदेतज्ञ ॲडव्होकेट जिमी गोन्साल्विस यांच्याकडे आलेलो आहोत. कारण कुठे ना कुठेतरी त्या रहिवाशांना दिलासा का मिळत नाही, हायकोर्टाची नेमकी बाजू काय आहे, सुप्रीम कोर्टाची नेमकी बाजू काय आहे, जे रहिवासी आहेत त्यांना कोणतरी मिसगाईड करतंय का, या सगळ्या विषयी जाणून घेण्यासाठी आपण आज ॲडव्होकेट जिमी गोन्साल्विस यांच्याशी चर्चा करणार आहोत. जिमीजी, तुम्ही एक चांगले ॲडव्होकेट आहात. 29 गावचा मुद्दा देखील तुम्ही तडीस लावलात. काय नेमकं कारण आहे की त्यांना दिलासा मिळत नाहीये? बघा, प्रथम मी मनापासून स्वागत करतो की आपण ह्या विषयावर माझं राय घेण्यासाठी आलेला आहात. हा विषय मागील वर्षभरापासून, म्हणजे तसं मला वाटतं पिटिशन 2022ला फाईल झालेली आहे, पण मागील वर्षभरापासून वसईच्या ठळक मुद्द्यापैकी एक मुद्दा होता. लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आणि विधानसभेच्या इलेक्शनमध्ये ही काही राजकीय पक्षांनी हा मुद्दा उचलून धरलेला होता आणि त्याच्यात काही लोकांना लाभ झाला, काही लोकांना नुकसान झालं, हे सगळं आहे. पण मुळात काय आहे की इकडले जे 41 बिल्डिंग ज्या आहेत, अनधिकृत बिल्डिंग आहेत, ज्या काय सो कॉल डम्पिंग ग्राउंड आणि वॉटर सिवेज सिस्टमसाठी रिझर्व आरक्षित ज्या भूखंडावर झालेल्या आहेत, त्याच्यातला जो एंड युजर जो आहे, म्हणजे जो वंचित माणूस तिकडे राहणारा एकदम म्हणजे खालच्या टप्प्यातला, ज्यांनी तिथे स्वतःचे आयुष्याची कमाई लावून कर्ज घेऊन त्यांनी जे तिथे घर घेतलेलं होतं, तर तो कुठेतरी बाधित आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आज माननीय हायकोर्ट आणि माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ह्या ज्या बिल्डिंगा इमारती तोडण्याचं काम चालू आहे, याच्यामध्ये हा खालचा जो वर्ग जो आहे तो कुठेतरी बाधित आहे, असं माझं अभ्यास 1-2-3 दिवसानंतर मध्ये ह्याचा मी अभ्यास चालू केलेला आहे सगळ्या बाबीचा. नक्की या प्रकरणामध्ये गिमिक्स काय, तर माझ्या लक्षात आलेलं आहे की हाच बाधित जो वर्ग आहे तो कुठेतर ह्याच्यामध्ये अफेक्टेड होतो आहे आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कोणतीही भूमिका माननीय हायकोर्टात माननीय न्यायालयात मध्ये मांडली गेलेली नाहीये, हे माझे प्रायमा फेसी याच्यातलं मत आहे. बाकी याच्यामध्ये मी राजकारणी व्यक्ती आहे, राजकारण याच्यात चालू आहे. या सगळ्यांचा फायदा लोकांनी घेऊन मोठ्या प्रमाणात बोंबाबोंब चालू केली आहे. पण आज त्याच्यातल्या काही इमारती तुटत आहेत, पुढे जाऊन तुटणार आहेत. कारण तो माननीय हायकोर्टाचा जुलैमधला निर्णय होता, त्याला माननीय सुप्रीम कोर्टाने 1 ऑक्टोबरमध्ये कन्फर्मेशन दिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या प्रकरणात मला असे अभ्यास केल्यानंतर असं जाणून आलं की ह्या लोकांची बाजू ही 41 इमारतीमध्ये ज्या लोकांनी हे सदनिका वगैरे काय खरेदी केले आहेत, नोटरी केल्या आहेत, रजिस्ट्रेशन केले असतील किंवा तिथे राहत असतील, यांची बाजूच हायकोर्टामध्ये बांधली गेलेली नाही. या सगळ्या गोष्टीत आता दिलासा नागरिकांना मिळण्याची काही शक्यता वाटते का तुम्हाला? आहे आज पण आहे, पण ती माननीय हायकोर्टाच्या पुढे, माननीय उच्च न्यायालयाच्या पुढे ह्या 41 इमारतीमधील जे रहिवासी होते, जे प्रकल्पग्रस्त बाधित रहिवासी होते, ह्यांची बाजूच माननीय हायकोर्टाच्या पुढे मांडली गेलेली नाही. याच्यात मी पाहिलं की एक शर्मा म्हणून कोणीतर वसई स्टेशनचे आहेत, अजय शर्मा आहेत, ते अनेक पटेल आहे, यांनी जे त्या जमिनीचे ओरिजिनल ओनर्स आहेत, मालक आहेत, कोण पटेल आहेत, 2 लोक कॅनडाला राहतात, एक माणूस त्याच्यातला न्यूझीलंडला राहतो, त्यांच्यातर्फे पॉवर ऑफ अटर्नी
फाईल केलेली होती आणि त्यांच्यातर्फे त्यांनी म्हणजे याच्यात ओरिजिनल ओनर नाही गेलेला आहे, पॉवर ऑफ अटर्नी होल्डर हायकोर्टमध्ये गेलेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की ही माझ्या जागेवर असं अनधिकृत बांधकाम झालेलं आहे, ही आरक्षित जागा होती आणि त्यामुळे ही तोडायची कारवाई करा. त्यांनी त्यांच्या प्रेयरमध्ये महापालिकेच्या अधिकारी, सिडकोचे अधिकारी, जे कन्सर्न गव्हर्नमेंट ऑफिसर आहेत ज्यांनी या इलिगल बांधकामाला हे केलेलं आहे, त्याच्या प्रेयरमध्ये 2-3 ह्या गोष्टी होत्या. पण माननीय हायकोर्टाने त्यांची बाकीच्या गोष्टी कन्सिडर केलेल्या नव्हत्या प्रेयरच्या, फक्त एकच केली की ती तोडा, कारण ती डम्पिंग ग्राउंडसाठी आणि वॉटर सिवेजसाठी भूखंड आरक्षित होता, भले तो प्रायव्हेट होता, तो काय महापालिकेचा किंवा शासकीय जमीन नव्हती. पण माननीय हायकोर्टामध्ये जेव्हा हे लोक बाकीचे लोक त्याच्यात इंटरव्ह्युनर गेलेले आहेत, एक विश्वकर्मा म्हणून कोण होते आणि अजून एक 2-3 ती वेलफेअर सोसायटी होते, त्यांनी इंटरव्ह्युनर म्हणून अर्ज टाकलेला होता. पण माननीय हायकोर्टाने त्यांना पक्षकार बनवून घेतलेलं नव्हतं आणि हा विषय तिथे डिस्पोज केलेला होता. तर मुळात काय आहे की जे बाधित आहेत त्यांची बाजू हायकोर्टाच्या पुढे मांडलीच गेलेली नाही. या सगळ्या याच्यामध्ये माझ्या असं लक्षात आलं की जी ती जुलैची ऑर्डर आहे त्याच्यामध्ये 2 इंटरव्ह्युनर अर्ज होते, मला वाटतं 2च होते, त्याच्यात ते 2 इंटरव्ह्युनर अर्ज जे होते ते त्यांनी डिस्पोज केलेले आहेत आणि पिटिशन डिस्पोज केलेले आहे. तर ह्यांची बाजू माननीय हायकोर्टाच्या पुढे स्ट्रॉंग मध्ये लिगली मांडायला पाहिजे होती, ती कुठे तर मांडली गेलेली नाही, हे माझं प्रायमा फेसी याच्यातलं मत आहे. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर ही लढाई खरं तर 2021 रोजी सुरू झाली. 2021ला वसई विरार शहर महानगरपालिकेने या रहिवाशांना यांच्या इमारती C1 सांगून तोडायचे आदेश दिले होते. त्यावेळेला सुदैवाने आपण त्या ठिकाणी पोहोचलो, आगरी सेनेने त्याच्यामध्ये एक भूमिका घेतली, C1चं C2 मध्ये कन्वर्ट झालं. त्यावेळेला जी तोडक कारवाई 2021ला वसई विरार शहर महानगरपालिकेने करायचा प्रयत्न केला होता, ते कैलास पाटलांनी त्यांच्या शक्तीवरती ती अडवून धरली आणि कुठेतरी त्या इमारतींच्या रहिवाशांना दिलासा मिळाला. म्हणजे कुठे ना कुठेतरी एक अदृश्य शक्ती जी आहे ती याच्या मागे काम करते, अशी काल आगरी सेनेने एक पत्रकार परिषद घेतली. त्यात तुम्हाला काय वाटतं? नाही बघा, याच्यात आगरी सेने आणि कैलास पाटील यांनी काही कामं केली असतील काय. मी 2 दिवसापासून हा विषय हाताळत आहे, मी लिगल विषय बघत आहे, कारण या महापालिकेवर माझा काही भरोसा नाही, बसबसपूर आहे. पण महापालिकेचा याच्यातला जो रोल आहे, त्यांनी जो रोल हायकोर्टामध्ये दिलेला आहे की नाही हे रिझर्व प्लॉट आहे, ह्याच्यात आम्ही नोटीस मारलेल्या आहेत, ह्याच्यावर आम्ही कारवाई करणारच. पण आज अख्खी वसई इलिगल आहे. अख्ख्या वसईमध्ये आरक्षित प्लॉट हे आहेत, जे प्रायव्हेट डीपी प्लॅनमध्ये जे आरक्षित प्लॅन आहेत विविध याच्यासाठी फॅसिलिटीजसाठी, ते संपूर्ण आहेत. तर प्रत्येक गोष्टीसाठी हायकोर्टात जायचं का? म्हणजे महापालिकेने काय सांगितलं की तिथे ते तोडायलाच लागेल, आम्ही त्यांना नोटीस दिलेल्या होत्या. म्हणजे कुठे तर महापालिकेचे अधिकारी, हा कोण शर्मा आहे, हा मंत्रालयातले काही याच्यातले अधिकारी, पोलीस प्रशासन, ह्यांची मुलीजुली असे दिसते, मला असं वाटतंय. ॲज अ प्रायमा फेसी मला दिसताना हे दिसत आहे. कैलास पाटील याच्यात लढले, पण त्यांनी ज्या कन्क्लुजन पर्यंत म्हणजे हायकोर्टामध्ये जी बाजू मांडायला पाहिजे होती, केवळ लिगली व्यक्ती माझ्यासारखा तिथे असता, याच्यात कसा खूप जाणकार व्यक्ती पाहिजे, तर ते असता तर आज ही पोझिशन आली नसती. कारण माननीय हायकोर्टाच्या पुढे ही जर बाजू स्ट्रॉंग मध्ये मांडली असती की हा जो आरक्षित भूखंड आहे तो सिडकोनी केलेला होता, मला वाटतं डीपी प्लॅन मध्ये, आता म्युन्सिपाल्टी आलेली आहे, तर महापालिकेकडे वॉटर आणि जे डम्पिंग ग्राउंड आहे त्याच्यासाठी त्यांनी महापालिका 2009ला अस्तित्वात आल्यानंतर त्यांनी दुसऱ्या ठिकाणीही ते हे केलेलं आहे. म्हणजे आता ह्यांना इथून उचलून जायचं, हे म्हणजे इमारती तोडायच्या आणि कुठे तर तो प्लॉट उद्या आर झोन मध्ये आणून तो त्यांच्या मालकांना फायदा पोचवायचा. कारण ह्याच्यातले क्रक समजून घ्या, हा काही शासकीय प्लॉट नाहीये, हा काय आरक्षित शासनाच्या प्लॉटवर आरक्षण विषय ना, हा प्रायव्हेट प्लॉट आहे. म्हणजे महापालिकेकडे या जमिनीचा कोणताही हक्क नाही. तर महापालिका कोणत्या दृष्टीने सांगते हायकोर्टात जाऊन की आम्हाला ह्या बिल्डिंग तोडायच्याच आहेत? तुमच्या माहितीसाठी एक गोष्ट सांगतो. राजन नाईक आमदार झाले. राजन नाईक ज्या वेळेला पहिला वेळा संसदमध्ये गेले, जो विधानसभेमध्ये अधिवेशनामध्ये त्यांनी त्यांची बाजू मांडली की 41 इमारतींच्या रहिवाशांच्या जर त्या इमारती तोडल्या तर त्यांचे बेहाल होतील, त्याच्यामागे कोणतरी सत्ताधारी काम करतात आहेत. असं असताना नगर विकास खात्याचं एक पत्र वसई विरार शहर महानगरपालिकेला प्राप्त झालेलं आहे. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे त्या पत्राचं उत्तरच दिलेलं आहे. पत्रामध्ये सरळ उल्लेख केलेला आहे की कुठेतरी तुमच्या निष्काळजीपणामुळे या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, तर तुम्हाला जर का ते आरक्षण तिकडनं हटवायचं असेल तर तुम्ही त्याचा पुनश्च विचार करावा. असं न करण्यामागे वसई विरार शहर महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत, ज्यांना गोड बोले म्हटलं जातं, अनिल पवार, हे कुठेतरी कल्पित त्याच्यामध्ये दिसतात.
हो साहेब, अनिल पवार हे माझे गेल्या 15 वर्षापासूनचे मित्र आहेत. पण ते गोड बोले तुम्ही सांगता तसे ते कल्पितच आहेत. 29 गावाच्या मुद्द्यातही त्यांनी तो विषय केलेला आहे. म्हणजे 29 गावचा जर मुद्दा आपण पाहिला तर सुरुवातीला ते असं म्हणत होते की कोर्टाचा तसा आदेशच नाही आणि नंतर ज्यावेळेस कलेक्टरांनी तो पत्र दिलं की जे गावं 29 गावं वगळलेले आहेत ते पुनश्च महानगरपालिकेत, म्हणजे तुम्ही सुरुवातीपासून ते खरंच बोलत होतात, तर महानगरपालिकेचा रोल कुठेतरी तुम्हाला वाटत नाही की आमदारांना, खासदारांना, अग्रसेनेच्या कैलास पाटील यांना, चक्क वसई विरार शहर महानगरपालिकेचे जे अनिल पवार आहेत त्यांनी उल्लू बनवलं? उल्लूच बनवतायत ना, आज ते उल्लू बनवतायत, ते उद्या कोर्टामध्ये माझ्या कंटेम, मी आणि विजय पाटील यांनी 29 गावाच्या केसमध्ये कंटेम केलेला आहे ना, गेल्या फेब्रुवारी पासून. हा फेब्रुवारी आलाय, 1 वर्ष. आता 29 याच्यामध्ये तुम्ही काय भूमिका घ्याल का? कारण 29 गाव हा मुद्दा तर तुम्ही लढताच आहे, पण ह्याच्यामध्ये तुम्ही काय 41 इमारतींमध्ये काय तुम्ही तेच भूमिका घेऊ सांगतोय शकता? ना, मी तेच सांगतोय ना, की माननीय कोर्टाच्या पुढे या 41 गावात 41 इमारतीतली जी लोक आहेत त्यांच्यावर अन्याय होतोय. त्यांना बघा, जर महापालिकेने घरपट्टी दिलीच नसती, पाणी दिलाच नसता, जर MSEBने लाईट दिलीच नसती, तर ते तिथे राहायलाच गेले नसते, त्यांनी पैसेच दिले नसते. म्हणजे कुठेतरी हा सगळा जो फ्रॉड आहे हा सरकारी ऑफिसर्स यांनी करून केलेला आहे आणि महापालिकेने त्याला प्रोटेक्ट केलेला आहे. आता विषय काय आहे, ह्या 41 इमारतीतले जे लोक आहेत ज्यांनी पैसे दिलेले आहेत त्यांची बाजू माननीय कोर्टाच्या पुढे मांडलीच गेलेली नाहीये ना. माननीय कोर्टाने फक्त इतकंच बघितलेलं आहे की हा प्रायव्हेट भूखंड आहे, या भूखंडावर डीपी मध्ये आरक्षित वॉटर सिवेज प्लॅन्ट आणि मला वाटतं डम्पिंग ग्राउंड आहे, त्यामुळे त्यांचा जो आणि त्याच्यावर इमारती बांधलेल्या आहेत. आता त्या कोणी बांधल्या? जो अजय शर्मा गेला, ज्या पटेल तर्फे गेला, त्यांनी त्या सीताराम गुप्ताचं नाव येत आहे, त्यांना ते विकलेलं होतं का? म्हणजे जो ओनर जो होता त्यांनी पैसे घेतलेले होते का? मग हे पण बघणं फार महत्वाचं आहे ना याच्यामध्ये. म्हणजे हा जो आहे हा भूखंड क्लिअर करून, हा भूखंड क्लिअर करून या भूखंडावर नवीन आर्चरोड बिल्डिंग बांधून तिथे मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ करण्यासाठी हा सगळा प्रशासन, हे प्रायव्हेट भूमाफिया आणि यांनी हे आणि पोलीस अधिकारी यांनी हे केलेलं कांड आहे माननीय न्यायमूर्तीच्या खांद्यावर बंदूक ठेवून. तर त्यापेक्षा या लोकांना 41 जे बाधित लोक आहेत इमारतीमध्ये, हे जर एक सेपरेट PL यांच्यातर्फे मी फाईल करायचा विचार करतोय, माननीय कोर्टाच्या पुढे जायचं आणि कोर्टाला सांगायचं तुम्ही तोडायचे आदेश दिले आम्हाला मान्य आहे, पण आमचं काय, आमची चुकी काय? जर प्रशासन व्यवस्थित जर यांनी वेळेत काम केलं असतं तर आम्ही ते घेतलंच नसतं. कारण ते जे आहेत ते एकदम लो मिडल क्लास पीपल आहेत आणि त्यांना काही कायदेशीर इतकं नॉलेज नसते. त्यांना कुठे तर त्यांची गरज भागवण्यासाठी त्यांना कुठे तर घराचा आसरा पाहिजे असतो, तर त्यांची फसवणूक झालेली आहे. याच्यात जागा मालकाचा जो राईट आहे तो महत्वाचा नसून आज त्या जागेवर या 41 इमारती बांधल्या गेल्या, त्या 41 इमारतीमध्ये हजारो लोक राहायला आली, हा प्रश्न महत्वाचा आहे ना. त्यांचा जो हक्क आहे तो त्यांना मिळाला पाहिजे ना. त्याच्यात असं लिहिलेलं आहे, तुम्ही जसं मला विचारलं की कोर्टाने सांगितलं की त्यांच्याकडून ऍफिडेव्हिट लिहून घेतलं की तुम्ही या वेळेमध्ये इमारत खाली कराल, या वेळेमध्ये इमारत खाली कराल, पण त्यांनी जे पैसे आयुष्याची कमाई लागली, मग त्यांना अल्टरनेटिव्ह काय साधन देणं? कोण म्हणतं त्यांना म्हाडामध्ये रूम देणार? कोण? म्हाडा काय अनिल पवारचा आहे का? म्हाडा हे महाराष्ट्र राज्य शासनाचा आहे, मग म्हाडाला भाडं कोण देणार? त्याच्यामध्ये तुमचेच काँग्रेसचे काही नेता असे जाऊन तिकडे म्हणतात की म्हाडामध्ये त्यांचं पुनर्वसन करा. नाही, ऐकून घ्या, कोण म्हणतंय बघा. मी काय सांगितलं, मी वकील आहे, मी कागदपत्र वाचतो, मी न्यायमूर्तीचे आदेश वाचतो, मी सुप्रीम कोर्टाचा आदेश, आणि मी त्याच्यावर रिफ्लेक्ट होतो. आज फर्स्ट टाइम मी या विषयावर रिफ्लेक्ट होत आहे. मी लांबून पाहत होतो हा विषय, कारण याच्यात खूप राजकारण आहे. माझा उद्देश काय आहे याच्यामध्ये? माझा उद्देश असा आहे की राजकारण न करता हे 41 इमारतीतले जे खरोखर लोक बाधित झालेले आहेत त्यांना आपण मदत केली पाहिजे, त्यांना कुठेतरी माझ्या कायदेशीर नॉलेजचा फायदा झाला पाहिजे. तर ह्याच्यात गेल्या 2 दिवसानंतर अभ्यास केल्यानंतर माझं हेच लक्षात येते की उद्या कसं असतं की त्या प्लॉटचा ताबा तुटला तर मग तो प्लॉटचा ताबा कोणाकडे जाणार? समजा आता इमारती न्यायालयाच्या आदेशानुसार तुटल्या सगळ्या, मग तो प्लॉट जो आहे तो कोणाकडे जाणार? महापालिकेकडे जाणार, पटेलकडे जाणार, शर्माकडे जाणार, की या 41 इमारतीतले लोक होते त्यांच्याकडे जाणार? का त्यांनी तिथे पैसे दिलेले होते, म्हणजे पोझिशन त्यांचं असायला पाहिजे. म्हणजे हा सगळा वाद आला. म्हणजे यांना विस्थापित करायचं, एक बाजूला शासन SRA ची योजना राबवते, शासकीय जमिनीवर झोपड्या असतात त्यांना बांधून देतात ना, त्यांच्यासाठी FSI देऊन प्रायव्हेट बिल्डिंग. मग ही तर या लोकांनी पैसे दिलेले आहेत ना या प्रायव्हेट जागेवर, भले ते आरक्षित होती, पण आता ती महापालिकेच्या याच्यात आरक्षित राहणार आहे का नवीन DP मध्ये? तर हा कुठेतरी केलेला कांड आहे. याच्यामध्ये मोठे मोठे बडे बडे हस्ते आहेत, याचं मंत्रालयापर्यंत तार जुळलेले आहेत, याच्यामध्ये मंत्री संत्री सगळे इन्व्हॉल्व आहेत आणि याच्यात जे बाकीचे जे वसईभर जे नाचतात जे आहेत
ते फक्त यांचा वापर केला जातो असं मला दिसतंय. कुठे तर लिगली जर बघितलं लिगली तर त्या प्लॉटचा पोझिशन या 41 बिल्डिंगच्या लोक जे आहेत ज्यांनी पैसे दिलेले आहेत, मग ते नोटरी असो रजिस्टर असो, त्यांना घरपट्टी आहे, त्यांचं इलेक्शन कार्ड तिथे असेल, त्या सगळ्या पोझिशन होल्डरला उद्या तिथे काही झालं तर त्यांचा राईट तिथे राहिला पाहिजे. हा गोष्ट मी पुढे जाऊन पाहणार आहे. आजपर्यंत कसं आता कोर्टाचे आदेश तर आलेले आहेत बिल्डिंगा तुटायच्या, तर कोर्टाने एकदा आदेश दिला, सुप्रीम कोर्टाने कन्फर्म दिलाय, पण पुढचा जो राईट आहे तो राईट त्यांना मिळाला पाहिजे. म्हाडा काय फुकट त्यांना देणार आहेत का? म्हाडा लॉटरी सिस्टम काढते, किंवा भाड्याने गेलं तर भाडं कोण भरणार त्या लोकांचं? तर हे सगळे अनिल पवार भरणार आहे का? त्याला तर 1 लाख रुपये पगार असेल. लाख रुपये पगारवाला माणूस काय करणार आहे? त्यामुळे ऑफिसर जो असतो तो फक्त त्या खुर्चीचा मालक असतो, सह्या करत असतो, तो काही त्याचा मालक नसतो, तो जनतेचा सेवक असतो. त्यांनी सेवकाप्रमाणेच वागलं पाहिजे आणि लोकांना न्याय दिला पाहिजे. बाबासाहेबांनी जे संविधान तयार केलेलं आहे आणि त्या संविधानाच्या खालचे कायदे जे निर्माण केलेले आहेत त्या कायद्याने त्या नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे. तो होताना दिसत नाहीये. आणि हे वसई हे महापालिका ही भसभसपुरीच आहे. आणि ही जी सगळी माफिया गँग जी आहे, या पद्धतीने यांनी हे जो खेळ केलेला आहे कोर्टाच्या खांद्यावर बंदूक ठेवून, हा मुळात चुकीचाच आहे ना साहेब. कोर्टात जेव्हा महापालिकेचे वकील सांगतात की नाही ना आम्ही त्यांना नोटीस मारलाय, पण तो प्लॉट तुमच्याकडे आहे का? तो प्लॉट तुमचा आहे का? तो प्लॉट कोणाचा आहे? कोणाचा? पटेलचा आहे. पटेल उभा आहे का? नाही. तर पटेल तर्फे कोण? शर्मा उभा आहे. म्हणजे हे काय चाललेलं आहे? महापालिकेची भूमिका तिथे स्पष्टपणे मांडायला पाहिजे होती की बाबा यांनी बांधलेलं आहे, भले ते सिडकोच्या वेळेला मांडलं असेल, महापालिकेच्या अगोदर मांडलं असेल, पण महापालिकेने त्यांना घरपट्टी दिलीच आहे ना, महापालिकेने त्यांना पाणी दिलंच आहे ना, तिथे त्यांचं निवडणुकीचं कार्ड आहे ते झालंच आहे ना. मग ते नागरिक तिथे राहिले. एक साईडला सरकारी जागेवर अतिक्रमण करून जे घेतात त्यांना सरकार फुकटमध्ये देते. इथे तर ह्या नागरिकांनी इथे पैसे देऊन जे काय सदनिका घेतलेली ते घेतलेले. तर यांनी जी त्यांची फसवणूक झालेली आहे आणि त्यांची बाजू माननीय न्यायालयाच्या पुढे मांडली गेलेली नाही. हे सगळ्यात याच्यातला महत्वाचा क्रक्स आहे. धन्यवाद जिमीजी. तर न्यायालयामध्ये या इमारतीच्या रहिवाशांची बाजू मांडलीच गेलेली आहे असं म्हणणं कायदेतज्ञ ऍडव्होकेट जिमी गोन्साल्विस यांनी केलेलं आहे. या सगळ्या गोष्टी जर खऱ्या असल्या तरी कुठे ना कुठेतरी वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त गोडबोले अनिल पवार हे समोर काय येत नाहीत? हे माध्यमांशी बोलत का नाहीत? खरंच यांनी कोणाकडनं तरी सुपारी घेतलेली आहे का असे प्रश्नचिन्ह निर्माण होतात. त्यातच ऍडव्होकेट जिमी गोन्साल्विस यांनी 41 इमारतीच्या रहिवाशांना निवेदन केलेलं आहे की आपल्याला जर काही कायदेशीर मदत लागत असेल तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क नक्कीच साधावा. परंतु कुठे ना कुठेतरी या सगळ्या विषयी कोणतरी अदृश्य शक्ती काम करते. आता ही अदृश्य शक्ती कोण आहे? कोण आहे ज्याला गरीबाचं घर तोडून स्वतःचं घर भरायचं? या सगळ्या विषयी आपलं मत काय आहे? कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.